दैवी शक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणात संशयित भोंदूबाबा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे। सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल फसवणूक प्रकरणात नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार कोपळकर यांनी कल्पना खरातला हा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। न्यायालयाने आरोपीला 1,00,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर हा जामीन दिला आहे। सदर कथित जमिनीचा व्यवहार 2004 मधील आहे। तक्रारदार शिवराम माळी यांनी तब्बल 22 वर्षांनंतर 2026 मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला। या प्रदीर्घ कालावधीत फिर्यादी किंवा त्यांच्या भावांनी खरेदी खत रद्द करण्यासाठी किंवा जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कधीही दिवाणी न्यायालयात दाद मागितली नव्हती। ही बाब न्यायालयाने प्रकर्षाने नोंदवली। या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली। करार करताना फसवणुकीचा कोणताही प्रामाणिक हेतू असल्याचं तपासात समोर आलेलं नाही, असं स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केलंय। तसंच हा व्यवहार नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे अधिकृतरित्या झाला असून केवळ दिवाणी वादाला गुन्हेगारी प्रकरणाचा रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय।